नमस्कार मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे मी मराठीमध्ये घेऊन आलेले आहे. एक न्यू मॉमचं जे आयुष्य असतं ते म्हणजे वेळेविरुद्धची शर्यत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की 6 महिन्याचं बाळ, शाळेत जाणारी मोठी मुलगी आणि घरकाम यांना मी कसं मॅनेज करते, सकाळची घरातली कामं मी कशी मॅनेज करते. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात सुरुवातीला सकाळची जी सुरुवात असते ती मोस्टली माझी टिफिन बनवण्यासाठी असते. अभयचा टिफिन म्हणजे रेवाच्या बाबांचा टिफिन, रेवाचा टिफिन आणि घरातली इतर किचनच्या रिलेटेडची कामं म्हणजे स्वयंपाक मी सगळ्यात सुरुवातीला आवरून घेते. आणि ती जी वेळ असते ती इतकी घाईची असते की मी थोडंसं कधी-कधी शूट नाही करू शकत. मोस्टली जर रात्री झोप व्यवस्थित नाही झाली तर सकाळी खूप घाई गडबड होते. अगदी वेळेत उठणं होतं आणि एकदम मग घाई चालू होते आणि त्यानंतर बाळाचं रुटीन असतं. पण आज एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमच्या कामवाल्या बाईंनी सुट्टी मारली आहे. माझ्याकडे मोस्टली भांडे झाडून फरशीसाठी मावशी येतात, कारण सगळ्या गोष्टी एकटीनं मॅनेज करणं एवढं पॉसिबल होत नाही. त्यामुळे कोणाची ना कोणाची मदत तर नक्कीच घ्यावी लागते. 2 दिवसासाठी मावशींनी सुट्टी मारली आहे, तर म्हटलं चला ठीक आहे आपणच सुरुवात करूया. मग सगळ्यात सुरुवातीला जेवण बनवून झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला मी घरामध्ये झाडू मारला आहे आणि फरशी पुसून घेते आहे. मोस्टली जर 1 दिवस त्या सुट्टी टाकत असतील तर मी फरशी नाही पुसत, फक्त झाडू मारते. पण त्या 2 दिवसासाठी सुट्टीवर आहेत आणि बाळ घरामध्ये खाली फरशीवरती कधी-कधी खेळतं, रेवा पण खेळते आणि जेवायला आम्ही फरशीवरती वगैरे बसतो. त्यामुळे फरशी स्वच्छ राहत नाही आणि बाळ खेळतं त्याच्यामुळे पुसून घेणं गरजेचं असतं 2 दिवसातून एकदा तरी. त्यामुळे काय होतं, एक मनाला प्रसन्नही वाटतं. घर स्वच्छ असेल तर कामातही उत्साह येतो थोडासा. नंतरचं काम असतं राघवचं रुटीन. तो सकाळी कधी-कधी लवकर उठतो, कधी उशिरा उठतो. मग त्यानुसार त्याचं रुटीन चालू होतं. आता थोडीशी त्याची झोपेची वेळ झालेली आहे, त्यामुळे म्हटलं की अगोदर त्याला मालिश करून घ्यावी. खरं तर हा खूप जुना व्हिडिओ आहे आणि 6 महिन्याचा, मला वाटतं राघव 7 महिन्याचा होता राघव तेव्हा 6 महिन्याचा होता तेव्हा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे ती. पण खूप दिवसापासून एडिट करण्यामुळे हा व्हिडिओ मी पोस्ट करू नव्हते शकलेले. पण आता एडिट करून मी तुमच्यासमोर शेअर करते आहे. तर मी त्याला अगोदर मालिश करते आहे, त्यामुळे त्याचे हाडं वगैरे मजबूत होतात. आणि मालिश करण्यासाठी मी डाबर लाल तेल आणि कोकोनट ऑइल या 2 गोष्टींचा वापर करते. मालिश केल्यामुळे काय होतं, बाळाला शांत झोपही लागते आणि मालिश करताना आपण त्याच्याशी गप्पा वगैरे करतो, त्यामुळे थोडंसं जरा कनेक्टेड फील होतं. आणि हा जो टायमिंग असतो तो खरंच खूप जास्त आनंदाचे क्षण असतात हे. जोपर्यंत छोटा आहे बाळ तोपर्यंत तो रिस्पॉन्स देत असतो आणि त्या गोष्टीमुळे होणारा जो आनंद असतो तो खरंच आपण शब्दात नाही सांगू शकत. आणि या ठिकाणी मी त्याला झोपवती आहे. तर तो आत्ता सध्या बेडवरतीच झोपतो आणि त्यानंतर मी घेतलेली आहे भांडे घासायला. भांडेही खूप पडले होते. मोस्टली मावशी काय करतात, कधी-कधी सांगतच नाहीत. म्हणजे त्या काय करतात, जेव्हा यायचं असतं, ज्यावेळेला यायचं असतं त्यावेळेला सांगतात की मी आज येणार नाही. तर हा प्रॉब्लेम माझ्यासोबत खूप वेळा होतो. तुमच्यासोबतही होतो का? तुमच्याही मावशी असंच करतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. कारण काय होतं ना, जर त्यांनी 1 दिवस अगोदर सांगितलं तर आपण ज्या त्या वेळेची भांडे ज्या त्यावेळेला घासून घेतो. पण आमच्या मावशींचा हा एकच ड्रॉबॅक आहे जो की मला अजिबात आवडत नाही. त्या कधीही काय करतात, ज्यावेळेस भांडे घासायला आपण त्यांची वाट पाहत असतो की आत्ता येतील, मग येतील, त्यावेळेस त्या मेसेज करून किंवा फोन करून सांगतात, "अहो ताई, आज मी येणार नाही बरं का, किंवा मी 2 दिवस येणार नाही बरं का." मग इतका ढीग असतो तो भांड्याचा, तो बघूनच इतकं टेन्शन यायला लागतं की अरे बापरे! असं होतं. पण जर त्यांनी अगोदरच 1 दिवस अगोदर सांगितलं की बाबा मी उद्या येणार नाही आहे, तर मग आपण ज्या त्या वेळेला जे ते तेवढी पडलेली भांडी आहेत ना, ती घासून घेऊ शकतो. पण आमच्या मावशींचं तसं नाही आहे. त्या नेहमीच असं करतात. मी किती वेळा त्यांना सांगितलं बट नो चेंजेस. काहीही त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही आहे. पण म्हटलं जाऊ द्या. माझ्याकडे त्या 2 वर्षापासून आहेत आणि मला मग त्यांना जास्त बोलणं पण चांगलं वाटत नाही. आणि ही घरातली सगळी कामं झाल्यानंतर थोडंसं मी माझ्यासाठी सुद्धा वेळ काढते.
माझ्यासाठी मला दिवसातले 2 तास मिळतात. 11 वाजता राघव झोपतो आणि रेवा माझी 2 वाजता येते. मग 11 ते 1 किंवा मोस्टली 1:30 वाजेपर्यंत राघव झोपलेलाच असतो. हा 2 तासाचा वेळ मी स्वतःसाठी देते. मग त्या वेळेमध्ये व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा स्वतः थोडंसं मेडिटेशन करणं असेल किंवा टी व्ही पाहणं असेल, मोबाईलवरती टाईमपास करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी 11 ते 1:30 वाजेपर्यंत करते. कारण हा माझा स्वतःचा वेळ असतो. जसा माझा मूड असेल त्यानुसार मी त्या गोष्टी करते. कारण कधी-कधी थकायलाही होतं. मग कधी आराम करावासा वाटतो, कधी एखादं पिक्चर पाहावासा वाटतो, मूव्ही वगैरे, तर तो पाहते. आणि जर खरंच मूड असेल व्हिडिओ एडिटिंग करण्याचा तर तोही करते. मग त्या वेळेमध्ये मला जी आवडीच्या गोष्टी असतात, कधी-कधी DIY सुद्धा करते मी. आणि DIY करणं खरंच खूप मला आवडतं. नवीन-नवीन गोष्टी करायला, नवीन-नवीन गोष्टी शिकायला मला खरंच खूप आवडतं. तुम्ही व्हिडिओजमध्ये बघत असाल, मी बऱ्याचशा गोष्टी घरीच बनवते, घरीच डेकोर वगैरे करते. तर त्यासाठी एक छोटंसं इथे मी एक DIY करायला घेतलेलं आहे. हे रसगुल्ल्याचं एक कॅन आहे. त्याला मी ॲज अ प्लांटर बनवणार आहे. पण थोडंसं एक बेस कोट वगैरे मी दिलेलं आहे. ते वाळल्यानंतर एक नवीन कोट वगैरे देऊन परत मी थोडंसं याच्यावरती अजून वेगळं काहीतरी डिझाईन करणार आहे. बघूया काय सुचतंय. ते मी नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधी ना कधीतरी नक्कीच दाखवेल. तर याचबरोबर बाकीचे सुद्धा DIY मी करत असते. कार्डबोर्डचे DIY किंवा बाकी कुठल्या एखाद्या गोष्टी मला टाकून नाही द्यावंसं वाटलं, तर त्याचं काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करता येईल का, हे सुद्धा मी यूट्यूबवरती सर्च वगैरे करून त्याप्रमाणे करतच असते. तर मी काय DIY करते, कुठले छंद मी जोपासते, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा. किंवा कमेंटमध्ये नुसतं हॉबी लिहिलं तरीसुद्धा मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर सगळं झाल्यानंतर मी आता देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवपूजा केल्यानंतर सगळ्यात मन प्रसन्न वाटतं. तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग. आय रिअली होप की तुम्हाला आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.